भारत माता की वंदे मातरम. राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आज जंतर मंतर या ठिकाणी नीट पेपर फुटीबद्दल खरं तर आंदोलन सुरू आहे. परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की पीसफुल प्रोटेस्ट हा करण्याचा अधिकार संविधानाने भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला दिला आहे. पण मागच्या काही कालावधीमध्ये आपण बघतोय की या संपूर्ण प्रोटेस्टला, आंदोलनाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. काल आपण बघितलं की काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी यांनी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या घराच्या बाहेर जाऊन खरं तर हे आंदोलन नेण्याचं काम केलं आहे. आज जे नारे त्या ठिकाणी चालले आहेत की पार्लिमेंट उखडून काढू, मोदीजींनी राजीनामा द्यावा, मुळात हा जो संपूर्ण आंदोलन आहे हे नीट पेपरफुटी बाबतीत आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. तर अशा पद्धतीच्या घोषणाबाजी करून तुम्ही युवकांची दिशाभूल करताय, या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर आम आदमी पार्टी असेल आणि काँग्रेस असेल यांच्या माध्यमातून खरं तर ह्या संपूर्ण प्रोटेस्टला आता कुठं तर लीड करताना आपल्याला दिसतंय. काल आपण बघितलं की लाठीचार्जवरनं सोशल मीडियावरती भरपूर एक असमरसता निर्माण झालेली आहे. परंतु लाठीचार्ज होण्याचं कारण काय होतं की तिथलं युवकांनी तिथल्या पोलिसांना खरं तर मारहाण करण्याचं काम केलं, त्यांच्यावरती दगडफेक केली, शिवीगाळ केली आणि काही पोलिसमॅन तिथं जखमीसुद्धा झाले. आणि म्हणून सरकारला ते पाऊल उठवून लाठीचार्ज करण्याची खरं तर आवश्यकता आली. आपलं सरकार खरं तर युवकांच्या विचाराचं आहे, लोकांना प्रेरणा देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. मी मागच्या काही दिवसांमध्ये असं सुद्धा बघितलं की प्रभू श्रीरामांचा अपमान करणारे काही लोक तिथं आले, त्याचबरोबर एखाद्या समाजाच्या घोषणाबाजी करणारे लोक तिथं आले आणि अँटी नॅशनल हे म्हणजे जे गेल्या अनेक वर्ष ज्यांचा खरं तर ट्रॅक रेकॉर्ड भारताच्या विरोधात बोलण्याचा राहिलेला आहे, असे सुद्धा तिथं लोक सहभागी दिसले. आणि मुळात आता विद्यार्थ्यांची खरं तर उपस्थिती कमी आणि हे अति वेगळे म्हणजे आम आदमी पार्टी, काँग्रेस किंवा इतर कुठले विरोधातले पक्ष असतील यांचे लोक जाऊन आता तिथं पुढाकार घेताना दिसतात. आणि मुळात हा संपूर्ण सेशन आता पार्लिमेंटचा जो चालू आहे, सभागृहामध्ये तुम्हाला जे प्रश्न मांडायचे आहेत ह्यासाठीच हा सेशन असतो. त्यामुळे तुम्हाला सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्याची आवश्यकता काय आहे? मी राहुल गांधीजी यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही इतके वर्ष झालं आज खरं तर लोकसभेमध्ये काम करतायत, तर तुम्हाला या गोष्टीची सुद्धा कशी समज नाही आहे की पार्लिमेंट हे खरं तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी केलं जातं आहे. तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना अजून त्रास देण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जे गोष्टी बोलायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांशी निगडीत किंवा त्या डिपार्टमेंटच्या, एज्युकेशन डिपार्टमेंटच्या निगडीत जे आहेत, तुम्ही तिथं मीटिंग लावा, सभागृहामध्ये तुमचा आवाज उठवा. असं रस्त्यावरती येऊन लोकांचा छळ करणं आपण बंद केलं पाहिजे असा माझा विचार आहे. त्याचबरोबर सन्माननीय JP नड्डाजींच्या माध्यमातून आज खरं तर CJPच्या काही प्रमुख पदाधिकारी तिथं जाऊन त्यांची बैठकसुद्धा झाली. त्यांनीसुद्धा एकदम सकारात्मक भूमिका सगळ्यांसमोर ठेवून की आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहे आणि येणाऱ्या काळात अशा गोष्टी होणार नाहीत. जे लोक ह्यामध्ये सापडलेले आहेत, जे गुन्हेगार असतील यांच्यावरती सुद्धा कठोरातली कठोर कारवाई होईल असं सुद्धा आपल्या सरकारने सांगितलं. मी स्वतः तुम्हाला सांगतो, गेले कित्येक दिवस झालं नीटच्या अनेक विद्यार्थ्यांशी बोलतोय, ज्यांचे नीट पासआउट झालेले आहेत. त्या विद्यार्थी आता त्यांच्या पुढच्या कामकाजाला लागलेले आहेत आणि मी त्यांच्या अनुभवातनं ह्यासुद्धा गोष्टी समजून घेतल्या की जो 1 महिन्याचा कालावधी होता जिथं रिटेस्ट झालं, 100% विद्यार्थ्यांना काही गोष्टींबद्दल वाईट वाटलं. परंतु इथून पुढं आता त्याच्यावरती काम कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्यासाठी आता सरकार कार्यरत आहे. मी ज्या विद्यार्थ्यांशी बोललो त्यांनी मला सांगितलं की खरं तर ह्या संपूर्ण सिस्टीममध्ये गेले अनेक वर्ष तेच लोक सहभागी असल्यामुळं त्यांचे एक रॅकेट तयार झाले. हे रॅकेट जर मोडून काढायचं असेल तर शासनाने काही पाऊल उचलले पाहिजे आणि त्याच्या सूचनासुद्धा त्यांनी मला दिल्या, जे मी आता येणाऱ्या काळात खरं तर महाराष्ट्र राज्यातले सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून दिल्ली सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आणि कालचं जे संपूर्ण प्रकरण हे खरं तर अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन. ज्या पद्धतीचं म्हणजे ही लीडरशिप आहे किंवा ज्या पद्धतीने युवकांची दिशाभूल करण्याचं काम करतात, एका खरं सांगायला गेलं तर फिलॉसॉफरने एकदा एक वाक्य वापरलं होतं की तुम्हाला जर एखादा देश नष्ट करायचा असेल तर तिथल्या युवा पिढीचा विचार किंवा मानसिकता तुम्ही नष्ट केली पाहिजे. आणि ते कुठं तर हे काँग्रेस किंवा आम आदमी पार्टीचे लोक करताना आपल्याला दिसतात. मी माझ्या सर्व युवा पिढीला विनंती करणार आहे
माझ्यासारखे युवक तुमच्या सगळ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सरकारपर्यंत मांडण्यासाठी सक्षम आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर दिशाभूल करण्याचं जे काम चालू आहे ह्याच्यासाठी बळी पडू नका. आज मी तुमच्यासमोर ह्या गोष्टीसुद्धा उघड करणार आहे की सोशल मीडिया एजन्सीजला खरं तर शेकडो कोटी रुपयांचं फंडिंग येताना दिसते. आज जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना आज ईमेल्स चाललेले आहेत. हे जर तुम्हाला सुद्धा कल्पना असेल तर सांगतो मी. आज त्या इन्फ्लुएन्सर्सला ईमेल्स आलेले आहेत की आम्हाला पाहिजे की तुम्ही भाजपच्या विरोधात हे पोस्ट तुम्ही करावं आणि त्यासाठी 1-1 लाख रुपयाचा रेट निघत आहे. त्यामुळे अशा पद्धतीची दिशाभूल आमच्या ह्या देशाच्या युवा पिढीची तुम्ही करू नका. आम्ही तुमच्या सर्वांचा अशा पद्धतीच्या वागणुकीबद्दल जाहीर निषेध करतो. मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद.